बातम्या जळगावातल्या मनमोडी इथं पाणीपुरवठा योजनेत घोटाळ्याचा आरोप होतोय। या प्रकरणी चौकशीसाठी उपोषणाला बसलेल्या सरपंचासह ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांची मंत्री गिरीश महाजन आणि चंद्रकांत पाटील यांनी भेट घेतली। तसंच या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। पालघरमध्ये शिवसेनेचे पदाधिकारी अशोक धोडी यांचा शोध घेण्यात अद्याप पोलिसांना यश आलेले नाही। या प्रकरणातील फरार आरोपींपैकी दोघे राजस्थानला गेल्याची माहिती मिळते आहे। या आरोपींच्या शोधाकरता पोलिसांचं पथक परराज्यामध्ये दाखल झालेलं आहे। सर्वसामान्यांच्या गृहस्वप्नापूर्तीकरता शासन कटिबद्ध असून येत्या 2 वर्षात म्हाडाच्या माध्यमातून राज्यात तब्बल 1 लाख नवीन घरांच्या उभारणीकरता प्रयत्न करू, अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे। पोषक वातावरणामुळे पालेभाज्यांची लागवड मोठ्या प्रमाणावर झाल्यानं घाऊक आणि किरकोळ बाजारात पालेभाज्यांची आवक वाढली आहे। मात्र मागणी नसल्याने घाऊक बाजारात पालेभाज्यांना कवडीमोल भाव मिळाल्यानं शेतकरी हवालदिल झाले आहेत। छत्रपती संभाजीनगरात जिल्हा नियोजन समितीला विकासासाठी 1314 कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता असल्याचा आहे आणि त्या मागणीचा आराखडा प्रशासनाने तयार केलाय। समितीची बैठक पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या उपस्थितीत आज जिल्हाधिकारी कार्यालयात होणार आहे। छत्रपती संभाजीनगरातल्या मुकुंदवाडी परिसरामध्ये जलवाहिनी टाकण्याचं काम सुरू आहे। मात्र या कामावेळी ड्रेनेज लाईन तुटून ड्रेनेजचं पाणी जलवाहिनीच्या खड्ड्यांमध्ये साचलं, त्यामुळे निर्माण झालेल्या दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त झालेले आहेत। मावळात राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन योजनेसाठी दारुंबरे गावाची निवड करण्यात आली आहे। सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्याकरता मिशन अभियान राबवण्याचं कृषी खात्याचं उद्दिष्ट आहे, तर या गावात पुढील 3 वर्षांकरता ही योजना राबवण्यात येणार आहे। मालमत्ता करावर कोणत्या प्रकारची व्याजमाफी देण्यात येणार नाही। व्यावसायिक आणि निवासी मालमत्ता धारकांकडून थकबाकी चालू आर्थिक वर्षाची वसुली करण्यात येणार असल्याची भूमिका छत्रपती संभाजीनगर महापालिका प्रशासनानं मांडली आहे। गेल्या 3 वर्षांपासून प्रशासनानं मालमत्ता करावर व्याजमाफी देण्याची योजना आणली नाही। जुन्नर तालुक्याच्या उदापूर गावामध्ये बिबट्याची दहशत पसरली आहे। शेतात पाणी भरत असलेल्या शेतकऱ्यावर बिबट्यानं हल्ला केला। यात तरुण शेतकरी जखमी झालाय, त्याच्यावर नारायण गावातील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत। नाशिकमध्ये महापालिका आणि सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी पाणीपुरवठा विभाग यांच्या वतीनं तांत्रिक कामांमुळे शनिवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे। रविवारी कमी दाबानं पाणीपुरवठा करण्यात येईल। नागरिकांनी याची नोंद घ्यावी असं आवाहन महापालिकेच्या वतीनं करण्यात आलंय। राज्यातील 65 मोठ्या सिंचन प्रकल्पांमधून 17% पाणीनाश होत असल्याचं चित्र असून कालव्याची दुरवस्था, मोजणीसाठी अपुरी यंत्रसामग्री, बाष्पीभवनाचा वाढता वेग ही कारणं त्यामागे आहेत। काही प्रकल्पांमधील गळतीचं प्रमाण तर 35 ते 40% गेलं आहे। त्यामुळे धरणांमधून होणारं सिंचन गुणोत्तर कमालीचं बिघडलेलं आहे। कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली। या प्रकरणी पीडित कुटुंबियांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भेट घेतली। आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न करेन असं यावेळी त्यांनी सांगितलं। राज्यात गेल्या 15 ते 20 दिवसांपासून थंडी गायब झाली आहे, त्यामुळे तापमानात मोठी वाढ झाल्यानं उकाडा जाणवतोय। सगळ्याच ठिकाणच्या तापमानात 4 ते 5 अंशांनी वाढ झालेली आहे। आपण या घडीची एक महत्त्वाची बातमी बघणार आहोत। ही अपघातासंदर्भातली बातमी आहे। मुंबई गोवा महामार्गावरील रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील भोसते घाटात भोसते घाटातलं हे वळण आहे, अवघड वळण जे अपघातांना कारणीभूत ठरतंय। पहाटेच्या दरम्यान गोव्याहून मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या ट्रकचे पुन्हा एकदा घाटाच्या संरक्षक भिंतीला धडक बसली आणि भीषण अपघात झालाय। या अपघातात चालक गंभीर जखमी झालाय अशी प्राथमिक माहिती आहे। गेल्या महिन्याभरात याच वळणावर 4 भीषण अपघात झालेले आहेत। भोसते घाटातील हे अवघड वळण अपघातांचा नवा ब्लॅक स्पॉट ठरलेला आहे।
आता पुन्हा वेगवान स्वरूपातल्या बातम्या. आंबेगाव तालुक्यातील शेतकरी महिलेनं 2 एकर शेवंतीच्या शेतात 600 विद्युत बल्ब लावले. पिकांच्या वाढीकरता महिलेनं हा अनोखा प्रयोग केला. पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील अवसरी बुद्रुक इथल्या खंडोबा माळ परिसरामध्ये बिबट्यानं उच्छाद मांडलाय. दिवसा आणि रात्री बिबट्या नागरिकांच्या नजरेस पडतोय. या परिसरातील बिबट्याचा वावर नुकताच सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. या बिबट्याचा वनविभागानं ताबडतोब बंदोबस्त करावा अशी मागणी इथले शेतकरी आणि ग्रामस्थांनी वनविभागाकडे केली. अहिल्यानगर निमगाव या परिसरात भक्ष्याच्या शोधात निघालेला बिबट्या 80 फूट खोल विहिरीत पडला. त्याची माहिती मिळताच वनविभागाच्या प्रयत्नानंतर तब्बल 1.5 तासांनी बिबट्याला जेरबंद करण्यात आलं. भंडारा जिल्ह्याच्या कबलेवाडा इथल्या रहिवासी महिलेला वाघानं शिकार करून ठार मारल्याची घटना घडली आहे. त्यामुळे परिसरात भीती आहे. परिसरातील नागरिकांनी वाघाला जेरबंद करावं अन्यथा वाघाला मारावं अशी मागणी करण्यात येते. पाटण तालुक्यात वन्य प्राण्यांकडून उभ्या पिकांची नासधूस करण्यात आली आहे. गव्यांसह रानडुकरांचे कळप जंगलातून गावात शिरले आणि त्यांनी शेतीचं नुकसान केलं. त्यामुळे बळीराजा अडचणीत आलाय. जळगावच्या बाजारात या आठवड्यात साबुदाणा, खोबरं, शेंगदाण्याचे दर घसरले. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. डिसेंबरपासून जिरं आणि साबुदाण्याची नवीन आवक बाजारामध्ये मोठ्या प्रमाणावर दाखल झाली आहे. त्यामुळे जिरं आणि साबुदाण्याचे दर कमी झालेले आहेत. छत्रपती संभाजीनगरातल्या चिखलठाणा परिसरात रस्ता ओलांडणाऱ्या महिलेला भरधाव हायवेनं चिरडलं. मालनबाई चौधरी असं मृत महिलेचं नाव असून या प्रकरणी चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणातील 6 आरोपींना उच्च न्यायालयानं जामीन मंजूर केला. तर डॉक्टर वीरेंद्र सिंग तावडे यांच्या जामीन अर्जावर स्वतंत्रपणे सुनावणी घेण्यात येणार आहे. न्यायालयानं हे स्पष्ट केलंय. कोल्हापुरात प्रिस्क्रिप्शन शिवाय औषध विक्रीवर बंदी आहे. परंतु या नियमांचं उल्लंघन करून अनेक विक्रेते औषध विक्री करतात. कोल्हापूर जिल्ह्यातील कार्यक्षेत्रामध्ये अन्न आणि औषध प्रशासन विभागानं कारवाई करत 2023-24 या वर्षात प्रिस्क्रिप्शन शिवाय औषध विक्री करणाऱ्या 33 मेडिकल्सचे परवाने वर्षभरात निलंबित केलेले आहेत.